एक अशी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली मित्रो, काल संभाजीनगरमध्ये तुम्ही पाहिली असेल ती न्यूज की ज्यामध्ये एका मुलाने आपल्या आयफोनच्या मागणीच्या हट्टामुळे त्या मुलासहित त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा त्यांना जीव गमावा लागला. मुलाचा हट्ट होता की मला आयफोन घेऊन द्यावा, परंतु आईवडिलांची परिस्थिती काही कारण असेल की आईवडील ते घेऊ शकले नाही. परंतु मुलगा तेव्हा एका मोठ्या दरीमध्ये असणारी, खोल उंचीवर असणारी त्याच्या काठावर गेला आणि म्हणाला मी आत्महत्या करेल, नाही तर मला आयफोन घेऊन द्या. परंतु आईवडील ते करू शकले नाही. आईवडिलांनी अतोनात प्रयत्न केला की त्यांना वाचवायचा. शेवटी वडील त्यांना वाचवायला गेले आणि वाचवता वाचवता वडील सुद्धा त्यांच्यासोबत दरीत कोसळले. ही सदमा त्यांची आई बर्दाश्त करू शकली नाही व त्याच्या पाठोपाठ आई सुद्धा दरीमध्ये कोसळली आणि अशातच त्या तिघांचा पण मृत्यू झाला. मित्र, सांगायचं एवढंच की का अशी घटना घडली, काय आपले पालक आपल्या मुलांना काय संस्कार का देत आहेत, काही ती संस्काराची कमी पडली का आजकालची जनरेशन कशा कारणामुळे ह्या गोष्टीकडे वळत आहेत की जेणेकरून एका आयफोन पायी आपण आपला जीव गमावत आहोत, आपलं कुटुंब उद्ध्वस्त करत आहोत. जीवनामध्ये करण्यासाठी खूप काही आहे मित्रांनो. एक आयफोन किंवा थोडे पैसे नसले ह्या गोष्टी कालांतराने बदलू शकतात. परिस्थिती एकसारखी नाही राहू शकत. परंतु तुम्ही थांबा, पेशन्स ठेवा. नक्की काळ बदलतो, परंतु छोट्याशा निराशामुळे, छोट्याशा हट्ट असामुळे आपण प्रत्येकाने आपला जीव नाही गमावला पाहिजे. मित्रांनो, या गोष्टीतून काय शिकायला मिळालं, आपण आपल्या मुलांना कसे संस्कार द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी शिकणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर खूप गल्लत होऊ शकते. आज बघता आपण तिघा जणांना आपला जीव गमावा लागला. कमेंटमध्ये नक्की सांगा की या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटलं, कशामुळे ह्या घटना घडतात. धन्यवाद.